खूप सपोर्ट होता माझ्या फॅमिलीचा, टीचर्सचा, फ्रेंड्सचा, सगळ्यांचाच. ओके. तर आपण सुरुवातीपासून बोलूयात, की म्हणजे मुलं ज्यावेळी 9वी ते 10वीमध्ये येतात, तर स्ट्रेसबद्दल बोललीस. पहिल्यांदा एक असतं की पीअर प्रेशर, की यावर्षी आपलं बोर्डाचं वर्ष आहे आणि 9वीपर्यंत असं की तुम्ही एक्झाम्स देत असता. पण 9वीपर्यंत देत असलेल्या एक्झाम आणि 10वीला ज्या तू एक्झाम दिलीस, याच्यामध्ये काय फरक होता? सगळ्यात महत्त्वाचा फरक म्हणजे स्केल एक्झामची. बोर्डच्या एक्झाममध्ये 10-15 लाख आपली कॉम्पिटिशन खूप मोठी असते. 9वीपर्यंत आपलं कॉम्पिटिशन फक्त आपल्या स्कूलसोबत असतं. पण 10वीत गेल्यावरती आपल्याला खूप वेगळ्या लेवलच्या कॉम्पिटिशनला सामोरं जावं लागतं. मग त्याच्यामुळे एक वेगळं प्रेशर येऊ शकतो डोक्यावरती. पण जोपर्यंत आपण आपलं बेस्ट देतोय तोपर्यंत ह्याचा स्ट्रेस घ्यायची काहीच आपल्याला गरज नाही. ओके. यानंतर ज्यावेळी तू 10वीला सुरुवात केलीस, तर त्यावेळी तुझी सुरुवात कशी केली होती? माझी सुरुवात खूप हेक्टिकच झाली होती. म्हणजे 9वी जस्ट संपली आणि मग 5-10 वीकमध्येच माझे क्लासेस ट्युशन चालू झाले होते. मग माझे दिवसभर ट्युशन चालू असायचे. मग दिवसभर माझा अभ्यासातच जायचे. मग त्याच्यामुळं अभ्यासाच एवढंच डोक्यात फोकस होता वर्षभर. ओके. सुरुवातीला काही असं टार्गेट ठेवलं होतं का, की मला 95%च मिळाले पाहिजे, 97% मिळाले पाहिजे? स्टार्टिंग माझं होतं 90%च्या वर आपल्याला काय पण करून काढायचं आहे. म्हणजे टार्गेट असं पहिल्यापासून डोक्यात फोकस होता 90च्या वरती जायचं आहे. मग हळूहळू 95च्या वरती, 95च्या आसपास. आमच्या ट्युशनमध्ये पण मला 95चं टार्गेट दिलेलं होतं. मग त्यानुसार टार्गेट असं डोक्यात ठेवलेलं होतं. पण अभ्यास आपला मनाला म्हणजे काय हे आलं, सामोरं सगळं जावं लागलं. मग त्याच्यामध्ये सगळं अभ्यास चालूच होता. टार्गेट पहिल्यापासून चालू होतं ठेवलेलं. तर सुरुवातीला तू किती तास अभ्यास करायचीस? सुरुवातीला अभ्यास नुसता म्हणजे स्कूलमध्ये क्लासमध्ये असाच राहायचा. घरी म्हणजे रायटिंग जास्त असायचं त्याच्यामुळं एवढा वेळ मिळत नव्हता. पण हळूहळू स्टॅमिना वाढला. मग अभ्यासात इच्छा जास्त निर्माण झाली. 9वीपर्यंत अभ्यास असं लाईटली घेतलेला असतो. पण 10वीत गेल्यावर तुझं सिरियसली सगळं खूप वेगळं असतं. मग अभ्यास जास्त मन लावून करायला लागले. मग स्टार्टिंगला 2-3 तासावर म्हणजे जवळजवळ 7 ते 8 तासावरती रेग्युलरली गेलेलं होतं. ओके. म्हणजे शेवटपर्यंत 7 ते 8 तासाचा हो. अभ्यास केलेला आहेस. हो. मग शाळा, क्लास आणि अभ्यास हे कसं मॅनेज केलीस? म्हणजे ते पहिला खूप लोड वाटायचं, हेक्टिक वाटायचं. असं वाटत होतं की मला जमणार नाही, माझ्याकडून होणार नाही ते. पण हळूहळू जसं आपल्यासोबतचे आपले फ्रेंड्स असतात, ते सगळे आपल्यासोबत करत असतात. मग ते आपल्याला इच्छा होती करायची. स्वतःच्या मनातूनच येते की आपण हे करू शकतो. मग ते हळूहळू आपोआपच रुटीन बसला. पहिला असं वाटायचं खूप कंटाळा यायचा, म्हणजे तब्येतीचं पण हे व्हायचं त्याच्यामुळं. पण नंतर आपोआप ॲडजस्ट झालं ते. खूप अभ्यास व्हायला लागला. शिक्षक पण तसे भेटल्यामुळे त्यांनी अभ्यासात आवड निर्माण करून दिली. कंटाळा यायचा नाही कधीच लेक्चरमध्ये मी बसायला. ज्यावेळी तुला भेटले होते त्यावेळी तू खूप स्ट्रेसमध्ये वाटत होती, म्हणजे हो. अजिबात तू कॉन्फिडंट नव्हतीस. आणि आत्ता माझ्यापुढे जे चैतन्य आहे आफ्टर दिस रिझल्ट, या चैतन्यामध्ये त्या चैतन्यामध्ये खूप जास्त फरक आहे. तू खूप कॉन्फिडंट आहे. असं काय या 1 वर्षात घडलं की तो कॉन्फिडन्स तुझ्यामध्ये आला? मेन म्हणजे पहिला असं वाटत होतं की आपल्याला खूप अवघड जाईल गोष्टी, की नवीन पॅटर्न थोडं जास्त हेक्टिक, थोडं अवघड, डिफिकल्टी लेवल वाढलेली होती. मग त्याच्यामुळे असं वाटायचं की आपल्याला ते जमणार नाही. पण जेव्हा परीक्षा देऊन झाल्यावरती तेव्हा कॉन्फिडन्स आला, म्हणजे आपल्याला ते जमलंय. आपल्याला माहिती आहे पेपर देऊन आल्यानंतर आपल्याला कळतंय की आपलं काय झालंय. मग त्याच्यानंतर पेपर झाल्यावरती तो कॉन्फिडन्स आला की वी कॅन डू इट, वी डिड इट, असं ती फीलिंग होती. आता काही प्रश्न जे मुलांना नेहमी पडतात, क्लास लावलाच पाहिजे का? इट डिपेंड्स ऑन यू. म्हणजे आपल्याला आपल्या परीने कसा अभ्यास होतो त्याच्यावरती ते डिपेंडेंट आहे. काही मुलांना जास्त स्पेशल अटेन्शन रिक्वायर्ड असतं. काही मुलं स्वतः करतात. मग जर आपल्याकडनं स्वतः कॉन्सन्ट्रेशन लागून होत नसेल अभ्यास, तर आपण नक्की क्लास लावावा. पण आपल्याकडे पहिल्यापासून जर ती ॲबिलिटी असेल, म्हणजे जे स्मार्ट जन्मतः जे हुशार असतात, त्यांना गरज नाही, आपण सगळ्यांनाच मिळतात. क्लास लावल्यावरती माझ्यामध्ये खूप इम्प्रूव्हमेंट झाली. कारण ते अटेन्शन काही वेळेला स्कूलमध्ये मिळत नाही तशा प्रकारचं अटेन्शन. पण ते क्लास लावल्यावरती आपल्याला मिळतं. टीचर क्लासमध्ये जास्त लक्ष देतात. मग ते होऊन जातं क्लास चांगलं. ओके. सेकंड क्वेश्चन, हेल्थ आणि डाएटची काळजी 1 वर्ष कशी घेतलीस? खरं सांगायचं झालं तर मी स्वतःची काळजी स्वतः घेतलीच नव्हती. माझ्या पॅरेंट्सनी माझ्याकडे खूप लक्ष दिलं होतं, खूप त्यांनी अटेन्शन दिलेलं. पण कसं मोस्टली हेल्दी डाएट खाणं खूप महत्त्वाचं असतं. असं आपली एनर्जी टिकून राहण्यासाठी फ्रुट्स, स्नॅकमध्ये फ्रुट्स खाणं जास्त गरजेचं असतं कार्बोहायड्रेट्स प्लेन खाण्यापेक्षा. आणि जेवण वेळच्या वेळी खाणं खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या. ह्या नक्की पाळायला पाहिजे प्रत्येक स्टुडंटनं. आणि अभ्यासाच्या स्ट्रेसमुळं जेवण
कुठला वापरत होती? मी पूर्ण वर्षभर माझं एक्सो पेन वापरला भाषाचा. त्याच्यामध्ये मी बदल एक वर्ष तो अजिबात पेनमध्ये बदल नाही. तर माझ्या पेन हाताला खूप सवय झालेली त्या पेनची. कोणता पेन? भाषाचा एक्सो. हॉस्टेलचा एक्सो पेन. ओके, बॉल पेन. हां, बॉल पेन. बॉल पेन. हो. ठीक आहे. ज्या तू डायग्राम काढल्या होत्या तर त्याच्यामध्ये तू काही बॉक्स केलं होतं का की फक्त पेन्सिलनी त्याला मार्क केलं होतं? मी पेन्सिलनं डायग्राम मोस्टली काढायचे आणि त्याला जे इम्पॉर्टंट आहे म्हणजे ते तशा प्रकारे प्रत्येकाला क्लासिफाय करायचे. म्हणजे कुठली गोष्ट किती इम्पॉर्टंट आहे, कुठली गोष्ट मला जास्त अटेन्शन द्यायची गरज आहे. म्हणजे टीचरसोबत बोलून सगळं प्रत्येक पॉईंटला ॲनालाइज करून त्याचं सगळं चार्ट वगैरे केलं होतं असं. चैतन्यचा एक पेपर आहे आपल्यासोबत, सॅम्पल पेपर आहे जो तिने इथे सोडवलेला होता. तर याच्यामध्ये तुम्ही तिचं हँड रायटिंग वगैरे बघू शकता की ते तिने कसं मेंटेन केलेलं आहे. हा चैतन्याचा पेपर आहे. तर याच्यामध्ये मला तुला विचारायचं आहे की सुरुवातीपासून तू हँड रायटिंगवरती कसं लक्ष दिलं होतं? हँड ते आधीपासूनच तुझं व्यवस्थित नाही, आहे? माझं हँडरायटिंग पहिल्यापासून सगळी म्हणजे बाकीचे म्हणायचे की चांगलं आहे पण ओव्हरऑल एवढं ॲव्हरेजच होतं. पण हँडरायटिंगचं हळूहळू लिहिता लिहिता त्याची प्रॅक्टिस केली मी. म्हणजे असं स्पेशल हँडरायटिंगकडे काय लक्ष द्यायची गरज पडली नाही. जेव्हा आपण नोट्स बनवतो त्याच्यामध्येच मी हँडरायटिंगची प्रॅक्टिस करायला स्वतः स्टार्ट केलं. म्हणजे नोट्स बनवतानाच चांगलं हँडरायटिंग यूज केलं. डोक्यात ते ठेवलं की आपल्याला हँडरायटिंग चांगलं काढायचं नोट्सच्या वेळेला. स्वतः नोट्सबद्दल बोलतेस तर तू स्वतःच्या नोट्स स्वतः काढल्या की शाळा क्लासमध्ये जे दिले होते त्याचा रेफरन्स? मी स्कूलमध्ये तरी नोट्सचं एवढं हे यूज केला नव्हता. पण क्लासमध्ये जे मला नोट्स दिले ते म्हणजे टीचरनी सांगितले तसे मी काढले आणि थोडे मायनर मॉडिफिकेशन स्वतःचे केलेले. मोस्टली टीचर्स. ओके. एक प्रश्न असा आहे की रेफरन्स बुक म्हणजे जे आपण गाईड म्हणतो ते वापरलं पाहिजे की टेक्स्ट बुक वापरलं पाहिजे? गाईडचा खूप यूज होतो. म्हणजे मला पर्सनली मी टेक्स्टबुक जास्त यूज केलं नव्हते, गाईडच यूज केलेले आहे अभ्यासासाठी. म्हणून मी गाईडचा यूज चांगला आहे ते चांगला. ओके. त्यानंतर तुला आता मॅथ्समध्ये 98 आलेले आहे. तर मॅथ्सचा अभ्यास तू कसं केला होता स्पेसिफिक? मॅथ्सला मोस्टली प्रॅक्टिसची गरज असते. म्हणजे एक प्रश्न आपल्या हाताखालनं 10 वेळा तर जायला पाहिजे टेक्स्टबुकमध्ये. टेक्स्टबुकमध्ये क्वेश्चन कसे खूप कमी असतात आपल्याला. प्रॅक्टिस सेट पण मोजून हाताच्या बोटावर मोजण्यावर येतात प्रत्येक लेसनचे पर लेसन. मग ते सगळे प्रश्न आपल्याकडनं 10 वेळा तर सॉल्व्ह झाले पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर्स. ते आपल्याला पाठ व्हायला पाहिजे, तेवढी आपली तयारी झाली पाहिजे आणि ती माझ्याकडनं सगळ्यांनी करून घेतलेली होती. किती वर्षांची प्रिव्हियस इयर तू केलं होतं? मी 2021 पासूनचे सगळे केले. 2021 चे जास्त नव्हते अवेलेबल. 2022 पासूनचे प्रत्येक क्वेश्चन पेपर सॉल्व्ह केले. सगळे सॉल्व्ह केले प्रत्येक सब्जेक्टचे. ओके. प्रत्येक सब्जेक्टसाठी प्रिव्हियस इयर क्वेश्चन तू 10 10 म्हणजे एक प्रश्न तू जवळजवळ 10 वेळा हो, सोडवला. झालं तसं. झाले. ओके. त्यानंतर सराव प्रश्न काही तू सोडवले होतेस का? सराव संच घेतले होते? नाही, मी सरावासाठी घेतले नव्हते. मोस्टली प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर आणि टेक्स्टबुकवरती फोकस केलेलं. कारण स्टेट बोर्डला बाहेरचे क्वेश्चन जास्त येत नाही. त्या टेक्स्टबुक किंवा प्रिव्हियस इयर एवढ्यामध्येच येतात. त्या पाठवून मॅथ्सला तू असं सांगतेस की एक्सरसाइज किंवा मॅथ्सच्या बुकमध्ये जे प्रश्न आहेत ते किमान तुमचे 10 वेळा सोडवून झाले पाहिजे दोन्हीसाठी. म्हणजे जॉमेट्री आणि अल्जेब्रासाठी. हां, दोन्हीसाठी. जॉमेट्रीमध्ये सगळ्यात अवघड वाटणारा मुलांना पार्ट असतो तो सर्कल. होय. तर तू कसं टॅकल केलं होतं त्याला? सर्कलला मोस्टली त्याच्यासाठी त्याचे जे थिअरम्स असतात त्याच्या प्रॉपर्टी लक्षात ठेवणं महत्त्वाचं असतं. जरी आपल्याला थिअरम आला नाही तर त्याची प्रॉपर्टी आपल्याला सगळ्याचे तोंडपाठ पाहिजे आणि त्याच्यासाठी जे इक्वेशन्स असतात ते लक्षात ठेवले पाहिजे. कारण ते प्रॉपर्टीचे क्वेश्चनमध्ये प्रत्येक क्वेश्चनमध्ये सर्कलचं होतं. थिअरमला आपल्याला ऑप्शन्स असतात. कारण ते 4 आउट ऑफ 2 करायचे असतात ना थिअरम आपण केलं नाही तरी चालतं पुढं. पण थिअरमच्या प्रॉपर्टीज आपल्याला पाठ पाहिजे. तेच मी केलेली. जॉमेट्रीमधले थेरम्स तू कसे लक्षात ठेवले होते? मी थिअरमचे डायग्राममध्ये लक्षात ठेवलेले. डायग्राममध्ये त्याच्या लेबलिंगवरनं थिअरमची प्रॉपर्टी पाठ केली आणि मग त्याचे इक्वेशन मेन लक्षात ठेवले आणि त्याच्यावरनं डिराईव्ह केलं थिअरम. असं लक्षात ठेवलेलं. आणि जॉमेट्रीची स्पेसिफिक प्रॅक्टिस तू किती वेळा केली होती? कारण Geometry- मुलांना
गरज आहे, पण क्वेश्चनसाठी बाहेरचे सेम सायन्ससारखेच पॅटर्न आहे त्यासाठी. व्हॉट अबाउट सोशल सायन्स? सोशल सायन्ससाठी स्ट्रॅटेजी काय होती? कारण बऱ्याच मुलांना हिस्ट्री आणि जॉग्राफी खूप टफ जातं. तुझं हे इंग्लिश मिडियम होतं बरोबर, तर तू हे कसं टॅकल केलं होतं? हिस्ट्री आणि जिओग्राफी टफ जाण्याचं मेन कारण असतं की त्यांना बोरिंग वाटतं लोकांना, ते करायची इच्छा होत नाही. माझ्यासाठी पर्सनली मला खूप आवडायचं ते करायला, मला थेअरी खूप आवडायची, म्हणून मला ते कधी अवघड गेलं नाही. माझं पाठांतर चांगलं असल्यामुळे मी ते वाचून काढले मग मला लक्षात राहिलं. शिक्षक चांगले भेटणं खूप इम्पॉर्टंट असते या सब्जेक्टसाठी, म्हणजे ते आपल्याला चांगलं मन लावून शिकवतील, इंटरेस्ट निर्माण करून देतील. त्याच्यामध्ये माझा इंटरेस्ट निर्माण झाला म्हणून मला सोपं गेलं. हिस्ट्री आणि जिओग्राफीसाठी तुम्ही व्हिज्युअलाइज करून जेवढं चांगलं लक्षात ठेवाल, म्हणजे ते मन लावून वाचाल तर तुम्हाला लगेच समजेल. कारण हिस्ट्री आता जी आहे ती आपली रिलेटेड टू इच अदर आहे, टुरिझम आहे, एंटरटेनमेंट आहे, वेस्टर्न कल्चर आहे. तर हे तुम्हाला कनेक्टिंग डॉट्स जे आहे ते व्हिज्युअलाइज करता आलं पाहिजे. आणि हिस्ट्रीसाठी टेक्स्टबुकच्या बाहेरचं तुम्हाला लिटरली काहीच येणार नाही. खूप म्हणजे खूप रेअर क्वेश्चन्स असतात. टेक्स्टबुकच्या एक्सरसाइजमध्येच क्वेश्चन खूप जास्त पडतात. तुम्ही टेक्स्टबुक परफेक्ट केलं तर तुम्हाला अजिबात अवघड लागणार नाही. सेम Geography आणि जॉग्राफी, पॉलिटिकल सायन्स. हां राईट. बरोबर. त्यानंतर तुला सोशल सायन्समध्ये काय आहे? 98 मार्क्स आहेत. फक्त 2 मार्क्स एका चैतन्याची गेलेली आहेत. त्यानंतर आता आपण बोललेले मेन सब्जेक्ट झाले आपले मॅथ्स, सायन्स आणि सोशल सायन्स. आता येऊयात आपण लँग्वेजकडे. तुझं हिंदी होतं की संस्कृत? हिंदी होतं. तर हिच्याकडे पण हिंदीचं आधी विचारूया, त्यानंतर इंग्लिश आणि मराठी. तर हिंदीमध्ये पण तुला 88 आहेत, 89 मार्क्स आहेत. तर हिंदीचा अभ्यास तू कसं केला? हिंदीसाठी मोस्टली त्याच्यासाठी ग्रामर करणं खूप इम्पॉर्टंट असतं. हिंदीमध्ये आमचं हिंदी म्हणजे नॉर्मल बोलतो टाईपचं नव्हतं. ते खूप अलंकारिक भाषा वापरली होती. मराठीपेक्षा जास्त अलंकारिक भाषा हिंदीमध्ये होती. मग त्याचं प्रिपरेशन खूप वेगळ्या पद्धतीने करायला लागत होतं. म्हणजे असं बाहेरचे बुक्स वाचून हिंदीचे नुसतं टेक्स्ट रेफर करण्यापेक्षा आपलं जर वोकॅब्युलरी चांगली करायची असेल तर बाहेरचे बुक्स वाचणं महत्त्वाचं असतं. असं कोणते बुक्स वाचले? मी एसे बुक्स वाचलेल्या खूप साऱ्या. एसेसाठी. हां म्हणजे एसे म्हणजे रायटिंग स्किलसाठी तू सांगते की अजून बाहेरचे एसे असतील, हां. लेटर्स असतील ते तुला वाचले. हां बाहेरच्या गोष्टी किंवा आपण मराठी आणि हिंदीसाठी पेपर न्यूजपेपर असेल तर ते वाचणं पण खूप चांगलं आहे. म्हणजे आपल्याला खरं रायटिंग स्किलचा क्वेश्चन खूप मोठा असतो, खूप मार्क्स असतात त्यासाठी आणि स्टुडंटचे मार्क्स त्याच्यातच जातात. आणि सोमनचा क्वेश्चन असतो त्याच्यामध्ये पण खूप बाहेरचं जनरल नॉलेजवरती विचारलं जाऊ शकतं. मग त्याच्यासाठी जनरल नॉलेजचं वाचणं इम्पॉर्टंट आहे लँग्वेजसाठी, तिन्ही लँग्वेजसाठी. मग त्याच्यावरती भर दिला पाहिजे आपण. बेसिकली कसं आहे की रायटिंग स्किलमध्ये जे स्पेसिफिक आपण एसे रायटिंगबद्दल बोलतो, हे जेवढं तुम्हाला क्रिएटिव्ह आणि वेगळं लिहिता येईल तेवढे तुम्हाला चांगले मार्क्स इथं मिळणार आहेत. आणि क्रिएटिव्ह रायटिंगसाठी काय इम्पॉर्टंट आहे तर तुमचं न्यूजपेपर येईल, तुमचा जो सोशल अवेअरनेस आहे, तुम्हाला कितपत गोष्टी माहिती आहेत, याच्यामध्ये तुम्ही पुस्तकांचा वापर करू शकता किंवा एक वेगवेगळे जे तुमच्या डे टू डे लाईफमध्ये एक्झाम्पल गोष्टी घडत असतात त्या तुम्ही ललित याच्यामध्ये एसेमध्ये तुम्ही लिहू शकता. तर हे झालं आपलं लँग्वेजबद्दल. आता चैतन्य, माझा प्रश्न असा आहे की आता तुला 95% मार्क्स आहेत, तू शाळेमध्ये आता सेकंड टॉपर आहेस, क्लासमध्ये आता तू फर्स्ट टॉपर आहेस. तर तुला जर परत दहावीची एक्झाम द्यायची असते तर तू या सगळ्या गोष्टींमध्ये काय चेंजेस केले असते? मी माझ्या शेड्यूलमध्ये थोडी चेंज केलं असते. म्हणजे आता माझा अभ्यास कसं झाला तर मला जास्त लिखाण करावं लागतं. मग त्या लिखाण करण्यापेक्षा मी स्ट्रक्चर्ड स्टडी अजून केलं असतं. म्हणजे आता 11thचा विचार करताना कसं आपला अभ्यासाची पद्धत खूप वेगळी असते 10thपेक्षा. मग 11th सारखी पद्धत मी 10thमध्ये इम्प्लिमेंट केली असते. म्हणजे कशाचा किती अभ्यास केला पाहिजे ते सगळं प्लॅन करून आणि जे लिखाण असतं त्याला कमी वेळ देऊन प्रॅक्टिससाठी मी जास्त वेळ दिला असता माझा. ओके. एक प्रश्न की आजकाल सोशल मीडियाचं खूप जास्त प्रस्थान वाढलेलं आहे. तू गॅजेट्स किती वापरत होती? मी मोबाईलच यूज करायचे मोस्टली, दुसरे कुठले गॅजेट्स यूज करायचे. आणि मोबाईल कशासाठी? स्टडीसाठी आणि मध्ये ब्रेक घेतला तर यूट्यूब सोडून मी काहीच करत नव्हते मोबाईल. ओके. म्हणजे तू कुठले सोशल मीडिया किती वापरत होती? इंस्टाग्राम, फेसबुक? नाही असं वापरत होती? मी इंस्टाग्राम अजिबात यूज केलं नाही 10thमध्ये आणि फेसबुक पण नाही. माझं अकाउंट पण नाही. तुझं अजून अकाउंट नाही. नाही. म्हणजे कुठल्याही प्रकारचं सोशल मीडिया वापर केलं? वेळच नव्हता. वेळ बरेच मुलांमध्ये सोशल मीडियावर सुद्धा अभ्यास होतो. हो नक्कीच होतो. मोस्टली यूट्यूब सोशल मीडियामध्ये रेफर करणं उपयोग आहे. बाकीचं सोशल मीडियाला अभ्यासासाठी यूज म्हणजे करते. इंस्टाग्राम, फेसबुक तू सजेस्ट करशील? नाही अजिबात. कारण त्याच्यामध्ये अभ्यासाचे जास्त डिस्ट्रॅक्शन जास्त होतात आपल्याला. या यशाचं श्रेय तू कोणाला देशील? मी माझ्या सगळ्या जणी मला सपोर्ट केला, म्हणजे पॅरेंट्सना, टीचर्सना, त्याला मेन शेअर केली. माझ्या पॅरेंट्सनी मला खूप सपोर्ट केला याच्यामध्ये. मला अजिबात काम करू दिलं नाही. सगळं मला म्हणजे ट्रान्सपोर्टची सगळी जबाबदारी त्यांनी घेतली.
आता जी मुलं 10वीमध्ये आहेत नुकतीच आलेली त्यांना काय सांगशील? मी तुम्हाला एवढंच सांगेन की हे मार्क्स पुढं तुम्हाला जर तुम्ही डिप्लोमा किंवा असं काय घेणार असेल तरच त्याचा यूज जास्त आहे. 11वीच्या ॲडमिशनला पण मोस्टली मार्क्स यूज नसतो. हे आपल्या सेल्फ सॅटिस्फॅक्शनसाठी आहेत मार्क्स. आणि ह्याचं तुम्हाला मेन तुमचा अभ्यास महत्त्वाचं होणं इम्पॉर्टंट आहे फक्त मार्क्सपेक्षा. कारण काय काय मुलांचा स्वभाव असतो रट्टा मारण्याचा. तर तसं अजिबात करू नका. हे मेन ॲडवाईस आहे त्याची. मॅथ्ससाठी तर तुम्ही प्रॅक्टिस खूप करा. मॅथ्स आणि सायन्ससाठी पुढे जाऊन त्याचा तुम्हाला यूज खूप होणार आहे बेसिकचा या. त्याच्यामध्ये तुम्ही नुसतं सायन्समध्ये काही लोक असतात ते नुसतं रीड करून लक्षात ठेवतात, शॉर्ट टर्म मेमरीमध्ये थोडा करतं, अभ्यास करून फक्त पेपरमध्ये लिहितं. तसं तुम्ही करू नका. फक्त मार्क्ससाठी अभ्यास करू नका. हे मेन माझं हे आहे तुम्हाला. आणि प्रेशर अजिबात घेऊ नका. पुढे जाऊन अजिबात अवघड नसते ते. तुम्ही केलं तर सगळं होतंय. जास्त लोड घेऊ नका. सो बेसिकली शी वॉन्ट टू से की क्लास 10th हे मार्कांसाठी न करता जे तुमचं 11th-12th आहे त्याचं एक फाउंडेशन इथं तयार होते. त्याच्यासाठी तुमचे कॉन्सेप्शन अंडरस्टँडिंग खूप जास्त इम्पॉर्टंट असते. तर हे 9th आणि 10thमध्ये तुम्हाला करायचं आहे. म्हणजे कुठल्या तरी एक शॉर्ट टर्मसाठी मी रट्टा मारतो आणि मला आता एवढे मार्क्स मिळवतो, हे तुम्हाला लॉंग टर्ममध्ये कामाचं नाही. भले तुम्हाला मार्क्स कमी आले तरी चालतील, पण ज्या तुमच्या बेसिक कॉन्सेप्ट्स आहेत, जे बेसिक अंडरस्टँडिंग आहे ते तुम्ही व्यवस्थित केलं पाहिजे. चैतन्य, तू इथं आलीस, तू तुझा वेळ आमच्यासाठी दिलास त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि तुला तुझ्या फ्युचरसाठी बेस्ट विशेस.